त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। पुन्हा आज देशामध्ये एका नव्या विषयाच्या चर्चेला तोंड फुटलं। एक देश एक निवडणूक। जे भारतामधल्या लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा या सगळ्यांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात याव्यात यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सदस्यत्वाखाली एक समिती गठीत करण्यात आली होती। या समितीने त्यांचा 18,500 पानांचा अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केला होता आणि आज कॅबिनेटच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये एक देश एक निवडणूक या बाबीला मंजुरी मिळाली। आता मंजुरी मिळाल्यानंतर साहजिकच या संदर्भातलं विधेयक हे लोकसभेमध्ये येईल, राज्यसभेमध्ये येईल। सर्वात महत्त्वाचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासूनच म्हणजे जेव्हा त्यांनी या देशाचं पंतप्रधानपद स्वीकारलं तेव्हापासूनच एक देश एक निवडणूक या संदर्भात त्यांची भूमिका राहिलेली आहे आणि नंतर त्यांच्या सत्ताकाळामध्ये त्यांनी या दिशेने प्रवास सुरू ठेवला। आता रामनाथ कोविंद यांनी जो 18,500 पानांचा जो अहवाल दिलेला आहे, या अहवालामध्ये म्हणजे एकंदरीत असं म्हणण्यात आले की जो सर्वे केला किंवा ज्या लोकांची याच्यामध्ये मतं घेतली, 80% लोकांनी एक देश एक निवडणूक या संदर्भात आपलं समर्थन दिल्याचं हा अहवाल म्हणतो। या अहवालामध्ये 21,200 पेक्षा थोड्या अधिक लोकांच्या पर्यंत या अहवालाचा संबंध येतो आणि या 21,200 लोकांपैकी 80% लोक हे एक देश एक निवडणूक या भूमिकेला समर्थन देतात। याचा अर्थ देशाच्या 80% जनतेची ती मान्यता आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शब्दात जेव्हा देशाच्या लोकसंख्येचा उल्लेख होतो तो वारंवार 140 कोटी लोकांचा देश म्हणजे 140 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशामध्ये 91 कोटीपेक्षा अधिक केवळ मतदार आहेत आणि या मतदारांची भूमिका नेमकी काय आहे हे कुठल्याही समितीला जाणून घेणं तेवढ्या प्रमाणात शक्य नाही। परंतु हा अहवाल इतक्या महत्त्वपूर्ण बाबीवर आहे, जनतेशी निगडीत आहे, देशाच्या प्रत्येक राज्याशी निगडीत आहे, संविधानाच्या अनेक आर्टिकलशी निगडीत आहे, तेव्हा या संदर्भात जो अभ्यास झाला पाहिजे होता त्याचा व्यापक असा पसारा पाहिजे होता। परंतु असू द्या, तो अहवाल आला, त्या अहवालाची चर्चा आणि आता त्यावर निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। आता निश्चितपणे संसदेमध्ये या संदर्भात विधेयक येईल, लोकसभेमध्ये येईल, राज्यसभेमध्ये येईल। लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांची जर स्थिती आपण पाहिली तर या दोन्ही सभागृहामध्ये भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत नाही, पण निश्चितपणे एनडीए आघाडी जी आहे, भाजप प्रणित पक्षांची जी राजकीय आघाडी आहे त्यांना लोकसभेत बहुमत आहे, परंतु राज्यसभेमध्ये ते अजूनही तसं दिसत नाही। पण एक देश एक निवडणूक हा निर्णय केवळ राज्यसभा आणि लोकसभेमध्ये मंजूर झाला म्हणजे झालं का? तर हा अशा प्रकारचा निर्णय आहे ज्याला देशातील 2/3 राज्यांची म्हणजे 50% राज्यांची तर मान्यता या निर्णयाला लागेलच। आता 50% राज्य म्हटले की निम्मे राज्य आणि निम्मे राज्यांचं समर्थन या निर्णयासाठी पाहिजे तरच ती घटना दुरुस्ती होऊ शकते। या घटना दुरुस्तीमध्ये संविधानाच्या अनेक आर्टिकल्समध्ये संशोधन करावे लागते, कारण 2029ला समजा हा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला, अर्थात तत्पूर्वी ते मंजूर होणं फार महत्त्वाचं आहे। हे विधेयक लोकसभेत, राज्यसभेत आणि त्याचबरोबर 50% राज्यांची त्याला मान्यता, राज्य सरकारांची किंवा त्या विधानसभांची त्यांना मान्यता। तर त्यामुळे हे कितपत शक्य आहे हा एक प्रश्न आहेच, पण त्याचबरोबर ज्याही वेळा एक देश एक निवडणूक घेतली जाईल त्यावेळी अनेक राज्यांचं सरकार जे आहे त्यांनी काहींनी 2 वर्ष, काहींनी 3 वर्ष, काहींनी 4 वर्ष, काहींनी 6 महिने असंही पूर्ण केलेलं असेल। तर अशा वेळी
त्या राज्य सरकारांचं नेमकं काय करायचं? मग ती राज्य सरकार बरखास्त करायची का, की त्या राज्य सरकारांना काही मुदत वाढवून द्यायची का? ती राज्य सरकार बरखास्त केली तरी त्याच्यासाठी घटनात्मक संशोधन लागेल, संविधान संशोधन लागेल. त्या राज्यांना समजा त्यांची 6 महिन्यापेक्षा कमी मुदत राहिलेली असेल, जास्त मुदत राहिलेली असेल, तर अशा वेळी ते राज्य सरकार पुढच्या निवडणुकीपर्यंत, एक देश एक निवडणुकीच्या सुरुवात होण्यापर्यंत लांबवणं, याला देखील घटना दुरुस्ती लागेल. त्याचबरोबर राज्यसभा, लोकसभा, म्हणजे खास करून लोकसभेच्या संदर्भात देखील अमेंडमेंट लागेल. ते बरखास्त कसं करायचं, त्या संदर्भातला निर्णय कसा घ्यायचा. त्याचबरोबर लोकसभा असेल, राज्यसभा असेल, खास करून सरकारांच्या संदर्भात असेल, जर समजा एखादं सरकार मध्यावधीमध्ये कोसळलं, बहुमत गमावलं, ते केंद्रातही असेल, राज्यातही असेल, अशा वेळी मध्यावधी निवडणुकांचं काय करायचं? मग मध्यावधी निवडणुकां घ्यायच्या की त्याच दरम्यान एक सर्वपक्षीय सरकार बनवायचं, नेमकं काय बनवायचं, या संदर्भात एक संविधान संशोधन लागेल. म्हणजे या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक संविधान संशोधनं लागतील. खास करून जे आर्टिकल्स आहेत, ज्या आर्टिकल्समध्ये आपल्याला पाहता येईल की 82A, 327, 83, 83(7), 172(3), 83(3), 172(3), 368, 325, 352 आणि 324 अशी अनेक संविधानाची आर्टिकल्स आहेत. याच्यामध्ये संशोधनही करावं लागेल. हा एवढा सगळा जो भाग आहे, हा करून म्हणजे एक देश एक निवडणूक घेण्यासाठी लोकसभा, त्याचप्रमाणे सर्व राज्यांच्या विधानसभा, सर्व राज्यांपैकी 50% राज्यांची मान्यता, हे सगळं करण्याबरोबरच म्हणजे हे समजा झालं किंवा नाही झालं, हा पुढचा भाग आहे. पण हा करायचा नेमका का अट्टाहास आहे? म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाची सत्तासूत्र स्वीकारल्यापासूनच त्यांच्या या संदर्भातला आग्रह. खरं तर या सगळ्या बाबींमागे जो काही भाग दिसतो तो खरं तर माइंड गेम आहे. म्हणजे अलीकडच्या जर आपण निवडणुका पाहिल्या, सगळ्याच राज्यांच्या गेल्या काही वर्षांपासून ज्या निवडणुका आपण पाहतो, या निवडणुका माइंड गेमच्या आधारे जिंकण्याची एक नवी पद्धत या भांडवली निवडणुकांमध्ये आलेली आहे. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक पक्षाचं प्रमुख म्हणून जेव्हा ते राजकीय प्रचार करतात, त्या प्रचारामध्ये ते वारंवार सांगतात, डबल इंजिन की सरकार. म्हणजे केंद्रामध्येही आणि राज्यामध्येही सरकार जर असेल तर वेगाने काम करतायत. आता वेगाने काम करतायत म्हणजे त्यांचा खरा आक्षेप हा जो आहे, वेगवेगळ्या वेळी ज्या निवडणुका होतात लोकसभा, विधानसभेच्या, त्यावर त्यांचा आक्षेप हाच आहे की निवडणुकीच्या काळामध्ये विकास कामांना खीळ बसतो, कामं ठप्प होतात, कामं होत नाही. गेल्या 10 वर्षामध्ये या निवडणूक प्रक्रिया जरी चाललेल्या असल्या तरी सरकारला वेळ मिळाला की नाही काम करण्यासाठी. आता विकास कामं ही कोणाच्या हिताची, जनतेच्या हिताची, जनतेच्या कल्याणाची असतात, जनतेच्या सोयीची असतात की भांडवलदारांच्या नफ्याची असतात, हा एक वेगळा मुद्दा आहे. तर ही विकास कामं ठप्प कशी होतात? आणि अलीकडच्या काळामध्ये निवडणूक आचारसंहिता ही जी TN शेषनच्या काळामध्ये जितकी प्रभावीपणे राबवली जात होती, जितकी कडक त्याची अंमलबजावणी होती निवडणूक आचारसंहितेची, ती गेल्या काही वर्षांमध्ये ती दिसत नाहीये. आणि बऱ्याच वेळा निवडणूक जरी असल्या विधानसभेच्या, त्या काळामध्ये फक्त राजकीय लोकांना काही उद्घाटन, काही ठिकाणी सभा किंवा काही सरकारी कार्यक्रमांमध्ये जाण्यास मज्जा असू शकतो, परंतु याचा अर्थ आधीच घेतलेले निर्णय, त्यांची अंमलबजावणी, त्यांची सुरू असलेली कामं ती थांबवता येतात का? तर तसाही प्रकार नाही. मग असा खीळ कसा बसतो, हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा
की निवडणुका जिंकताना अलीकडे म्हणजे केंद्र आणि राज्यामध्ये एक सरकार असलं ते कामं वेगाने होतात, लवकर होतात असा एक भ्रम पसरवला जातो, परंतु ती कोणाच्या हिताची होतात हे मात्र सांगितलं जात नाही. जर समजा एकाच वेळी देशामध्ये लोकसभा आणि सगळ्या विधानसभांच्या निवडणुका जर झाल्या आणि जो पक्ष प्रबळ आर्थिक दृष्ट्या प्रबळ असेल तो पक्ष या निवडणुकांमध्ये आपला प्रभाव पाडल्याशिवाय राहणार नाही. कारण अलीकडच्या काळामध्ये निवडणुकांना पैसा लागत नाही हे परिवर्तनवाद्यांचं जरी तत्व असलं तरी वस्तुस्थिती अशी आहे की भांडवलदारांनी अप्रत्यक्ष सत्ता त्यांच्या हातातच ठेवलेली असल्यामुळे त्यांच्या हिताची कामं सगळ्या राज्यांमध्ये व्हावीत, ती केंद्रामध्ये व्हावीत यासाठी एकाच वेळी जर अशा निवडणुका झाल्या आणि एकाच पक्षामागे जर आपण भांडवल घेऊन उभे राहिलो तर त्या आधारावर एक वातावरण निर्मिती करून, एक मानसिक वातावरण निर्मिती करून, पैशांचा पाऊस पेरून, पैशांच्या आधारे अनेक जाहिराती बनवून, पैशांच्या आधारे परिवर्तन करणाऱ्या जाहिराती बनवून, काहींना प्रलोभनं देऊन, काहींना त्या संदर्भात आश्वासनं देऊन, काहींची त्या संदर्भात मदत घेऊन अशा सगळा प्रकार निवडणुकींमध्ये करायचा आणि निवडणुका या एकाच पक्षाने जर सगळ्या राज्यात आणि विधानसभेमध्ये जर जिंकल्या तर निश्चितपणे हा देश लोकशाही, ज्या लोकशाहीमध्ये आज सामान्य जनता ही अंतिम सत्ताधारी मानली जाते, सत्ता कुणाच्याही हातात असली तरी अंतिम सत्ताधारी लोकशाही व्यवस्थेमध्ये ही जनताच मानली जाते. आणि त्यामुळे जर एकाच पक्षाचं राज्य केंद्रामध्येही आणि सगळ्या देशातल्या सगळ्याच राज्यांमध्येही जर निर्माण झालं तर एकाधिकारशाही निर्माण व्हायला या देशामध्ये वेळ लागणार नाही. अर्थात असं म्हटलं जातं की 52 तर ते 67 जवळपास सगळ्याच निवडणुका म्हणजे विधानसभांच्या आणि लोकसभेच्या एकाच वेळी होत होता. निश्चितपणे की देशाचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी राज्य अस्तित्वात आली, जे केंद्र अस्तित्वात आलं, त्या सगळ्यांच्या निवडणुका सारख्या होत असणार, परंतु केंद्रातील एकाधिकारशाही त्याही काळात निर्माण झाली आणि अनेक राजकीय बंड झाली, अनेक राजकीय पक्षांची निर्मिती झाली आणि 67 पासून मग या निवडणुका काही राज्य सरकार बरखास्त करण्यात आली, ती नव्याने निवडणुकांमध्ये गेली. तर असा जो प्रकार घडला यामध्ये एकाधिकारशाही म्हणजे अनेक केंद्रामध्येही आणि राज्यामध्येही आपल्या पक्षाची सत्ता अधिक असल्यामुळे आणि त्याविरोधात एखादं राज्य जर गेलं, 1 किंवा 2 राज्यांमध्ये जर त्या पक्षाची सत्ता आली नाही तर त्या राज्याची सत्ता बरखास्त करण्याचे प्रकार इतिहासामध्ये झाले आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये एक देश एक निवडणूक या संदर्भामध्ये अशा प्रकारची जर राजकीय सत्ता पुन्हा आली तर निश्चितपणे लोकशाही ही एकाधिकारशाहीमध्ये रूपांतरित होण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही. कारण तशा पद्धतीची तयारी गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहतो आहोत. लोकशाही व्यवस्था असतानाही एकाधिकारशाहीकडे जाण्याची वाटचाल या देशातले राजकीय सत्ताधारी निश्चितपणे करीत आहेत. आणि म्हणून हे जर थांबवायचं असेल तर या संदर्भामध्ये सध्या एनडीए आघाडीतील, भाजप-प्रणित आघाडीतील राजकीय पक्षांचं या मुद्द्याला किंवा या तत्वाला समर्थन असलं तरी इंडिया आघाडी या विरोधात आहे. अर्थात या दोन्ही आघाड्यांच्या संदर्भात बोलण्यापेक्षाही लोकशाही व्यवस्था अशा प्रकारे आता नव्या काळामध्ये जर लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका एकाच वेळी झाल्या आणि जर एकाच पक्षाची राजकीय सत्ता केंद्रामध्येही आणि सर्व राज्यांमध्ये जर आली तर ती राजकीय एकाधिकारशाहीची नांदी ठरेल. आज 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या, त्यापैकी 3 राज्यांमध्ये दुसरा पक्ष येतो, 2 राज्यांमध्ये दुसरा येतो. ते पाहून अन्य
दुसऱ्या वर्षी आणखी 4 राज्यांच्या निवडणुका होतात, त्यामध्ये आणखी 2-3 पक्ष नवे उभे राहतात आणि अशा प्रकारे राज्यांचा समतोल राहतो आणि म्हणून एकाधिकारशाहीकडे वाटचाल करण्यात ती राज्य अडथळे ठरतात. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, आता प्रत्येक राज्यामध्ये एक प्रादेशिक पक्ष उभा राहिलेला आहे. हा प्रादेशिक पक्ष जो उभा राहिला आहे तो कधी विचारांनी उभा राहिला आहे, कधी भाषेच्या आधारावर उभा राहिला आहे, कधी सामाजिक आधारावर उभा राहिलेला आहे, कधी प्रांताच्या आधारावर उभा राहिलेला आहे. म्हणजे प्रत्येक प्रादेशिक पक्षाची आपली निर्मितीची एक प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया सामाजिक न्यायाची असेल, भाषा समृद्धीची असेल किंवा आपल्या विभागाची भाषा, त्या संदर्भात दक्षिण भारताचा जर आपण उदाहरण घेतलं तर दक्षिण भारतामध्ये आजही त्यांची भाषा आणि उत्तर भारताची भाषा स्वीकारताना त्यांना आपण उच्चभ्रू समाजाचे काही गुलाम होत आहोत का अशी भावना निर्माण होते. त्यामुळे हा जो संघर्ष असतो, सांस्कृतिक संघर्ष, हा कसा मिटवला जाऊ शकतो. त्यामुळे अर्थात अनेक जण हे म्हणतील की एक देश एक निवडणूक, याच्यामध्ये ते पक्ष सत्तेवरच येणार नाही तसं काय आहे, परंतु असं होऊ शकतो. जेव्हा एक देश एक निवडणूक अशा प्रकारचं वातावरण निर्माण होईल तेव्हा आपण गेल्या 10 वर्षात देशातले जे मोठे भांडवलदार आहेत ते जसं एकाच पक्षाच्या बाजूला उभे राहिले आणि त्यांनी या देशाच्या निवडणुकांमध्ये, या देशाच्या राजकारणामध्ये आणि या देशाच्या सत्ताकारणामध्ये आपला जो जम बसवला आहे आणि त्यातून लोकशाहीला जे खिंडार पडू पाहत आहे हे आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारे जर एक देश एक निवडणूक ही प्रक्रिया गतिमान झाली तर त्याचा फटका निश्चितपणे सर्व राज्यातील प्रादेशिक पक्षांनाही बसेल. तो जसा राजकीय पक्षांना बसेल, जशी बहुपक्षीय लोकशाही त्यामुळे धोक्यात येईल आणि बहुपक्षीय लोकशाही जर धोक्यात आली, द्विपक्षीय लोकशाही जर निर्माण होण्याची प्रक्रिया गतिमान झाली तर निश्चितपणे या देशातल्या नवजागृत, राजकीय अस्मिता जागृत होणाऱ्या नवजात समूहांच्या लोकांच्या पदरी काहीही पडणार नाही. त्यामुळे ही लोकशाही समृद्ध होण्यासाठी एक देश एक निवडणूक हे कितपत उपयोगी ठरेल हे आपण सगळ्यांनी विचार करून ठरवावं. हा व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे त्याला शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद हा व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल.